साल होतं 2007. पूर्णिमा देवी बर्मन एक उदयोन्मुख अशी जीवशास्त्रज्ञ उच्च शिक्षण घेऊन आपल्या पीएचडीचा विचार करत होती. आयुष्य सगळं सेट वाटत होतं. ती आपल्या घरी आपल्या कारकिर्दीचा विचार करत असतानाच अचानक तिला बाहेर एक कोलाहल ऐकू आला. तो कोलाहल काय आहे हा ऐकावं म्हणून ती त्या दिशेने गेली, पण तिला माहित नव्हतं की तो कोलाहल तिचं आयुष्य कायमचं बदलून टाकणार आहे. ती आवाज होत होता तिकडे गेली. तिकडे एक झाड होतं आणि ते झाड पाडलं गेलं होतं आणि ते झाड पडल्यावर त्या झाडावर असलेल्या पक्ष्यांचं एक घरटं तिकडे खाली पडलं होतं आणि त्या घरट्यामध्ये 2 छोटी छोटी पिल्लं होती. ती पिल्लं बघून पूर्णिमा देवी यांचा जीव कळवळला आणि त्यांनी त्या झाड तोडणाऱ्यांना सांगितलं की ह्या पक्ष्यांच्या पिल्लांना तरी सोडा. तेव्हा त्यांना असं सांगितलं गेलं की ही पिल्लं अपशकुनी आहेत, हा पक्षीच अपशकुनी आहे. आणि तेव्हा पूर्णिमा देवी यांचं हृदय कळवळलं. याचं कारण तेव्हा त्यांच्या सुद्धा पदरात 2 छोट्या मुली होत्या. त्या म्हणाल्या, ह्या छोट्या मुलींना जर आश्रयाची गरज आहे तर ह्या मुलींना का नको, ह्या बाळांना का नको. आणि त्यांनी विरोध करून त्या बाळांना वाचवायचं ठरवलं. संपूर्ण समाज त्या पक्ष्यांना अपशकुनी समजत असल्याने त्यांना प्रचंड विरोध झाला. पण ती बाई हरली नाही, ती उभी राहिली आणि त्या पक्ष्यांकरता, त्या कर्कोच्यांकरता तिने तयार केली ती हरगिला आर्मी. हरगिला नावाची सेना तिने तयार केली आणि त्या कर्कोच्यांचं रक्षण सुरू केलं. त्याचीच ही अत्यंत प्रेरणादायी अशी कहाणी पूर्णिमा देवी बर्मन यांची. या धर्तीवरचं सर्वोत्तम ते वेचून आपल्यासमोर सादर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सम अर्थ. नमस्कार मंडळी, मी समर्थ म्हात्रे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपलं लाडकं युट्यूब चॅनल सम अर्थ मध्ये. आज आपण बोलतोय ते तिमिरातून तेजाकडे या मालिकेमध्ये आणि अर्थातच आपण त्यात एक प्रेरणादायी कथा घेतो. शून्यातून विश्व उभारणाऱ्यांची कथा घेतो. ही कथा आहे पूर्णिमा देवीची. ग्रॅज्युएशन झालं, MSc झालं, त्यानंतर जीवशास्त्राचाच PhD करायचं असं ठरवून पूर्णिमा देवी आपला प्रवास करत होत्या. त्यांचा विवाह झाला होता, 2 छोट्या मुली पदराशी आल्या होत्या. असं सगळं असताना ही घटना घडली. पूर्णिमा देवी म्हणतात की त्या क्षणी मला असं वाटलं की निसर्ग मला बोलवतोय आणि त्यांनी त्या क्षणी सगळं आयुष्य या कर्कोच्यांच्या प्रजातीकरता वाहून द्यायचं ठरवलं. शास्त्रीय नाव या कर्कोच्यांचं होतं ग्रेटर एस्टुटेंट स्टॉर्क. आणि ही जी विशिष्ट प्रजाती आहे कर्कोच्यांची, हे कायमच कचऱ्याजवळ राहतात किंवा नदीजवळ जी दलदल असते तिकडे राहतात. ते कचरा खातात. प्रसंगी मेलेले प्राणी हे त्यांचं भक्ष्य असतं आणि त्यामुळे अशी वदंता त्यांच्या बाबतीत होती की हे प्राणी हाडं गिळतात, ते हाडं खात नाहीत. आणि म्हणूनच हाडं गिळणारे या नावाने त्यांना म्हटलं जात होतं हरगिला. आणि ह्या हरगिला हे असं कुठलंही अन्न खातात आणि त्याचबरोबर त्यांच्या घरट्यांना एक विशिष्ट प्रकारचा वास येतो आणि त्यांच्यामुळे आजार पसरतात. अशा बऱ्याच वदंता त्यांच्याविषयी होत्या आणि हळूहळू समाजात असं एक मत तयार झालं होतं की हे कर्कोचे हे अपशकुनी आहेत. पण पूर्णिमा देवी यांचा पूर्ण विश्वास होता की जर निसर्गाने त्यांना जन्माला घातलंय तर ते अपशकुनी कसे, त्यांचं सुद्धा या जीवसृष्टीमध्ये स्थान आहे. आणि हे ओळखून त्यांनी हळूहळू या कर्कोच्यांचं संगोपन करायला सुरुवात केली. जेव्हा जेव्हा झाड पाडलं जायचं नदीकाठचं किंवा असं गाळालगतचं, त्या आणि त्यांचे कार्यकर्ते हे कर्कोच्यांची जी पिल्लं असतील घरट्यांमध्ये अडकलेली त्यांना सोडवायचे, त्यांचं संगोपन करायचे. हळूहळू त्यांच्या कार्याची महती वाढू लागल्यावर लोकांचा मदतीचा ओघ सुरू झाला आणि मग त्यांनी या कर्कोच्यांकरता एक संगोपन केंद्र अर्थात हॅबिटेट सुरू केलं. पूर्णिमा देवी या स्वतःकडून आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून कर्कोच्यांच्या संगोपनाकरता प्रयत्न करत होत्याच, पण जनमानसातली विचार बदलणं अत्यंत गरजेचं होतं. आणि त्यामुळे लोकजीवनाचा अत्यंत सूक्ष्म अभ्यास करत अत्यंत हुशारीने पूर्णिमा देवी यांनी आसामी लोकगीतांमध्ये या कर्कोच्यांची काही कवनं घातली. आणि त्यामुळे हळूहळू करत 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 या कर्कोच्यांविषयी असलेली भीती, जनमानसातली भीती निघून गेली आणि त्यानंतर हे कर्कोचे सगळ्यांचेच प्रेमाचे झाले. इतके की जेव्हा एखाद्या गर्भवती स्त्रीची गोद भराई, ज्याला पंचामृत सोहळा असं आसाममध्ये म्हटलं जातं, त्या सोहळ्याकरता जे कापड विणलं जातं त्या कापडावर या कर्कोच्याची आकृती आजकाल विणली जाते. इतक्या मोठ्या प्रमाणात हे कर्कोचे आसामी जनजीवनाशी जोडले गेले. आणि त्याचाच परिणाम स्वरूप म्हणून की काय की ज्या 2007 साली कर्कोचे 450 फक्त उरले होते, ते आता 2025 येता येता जवळ 10,000हून अधिक कर्कोचे कामरूप परिसरात आज उपलब्ध आहेत. ते व्यवस्थितपणे त्यांचं जगणं जगतायत. हे सगळं पूर्णिमा देवी यांनी केलं तेव्हा त्या सुद्धा एक उत्तम करिअर घडवत होत्या. त्यांना आपलं करिअर छान घडवता आलं असतं, परंतु हे न करता तो एक क्षण असतो मंडळी, मोमेंट ऑफ ट्रूथ असते, तो तुमच्या आयुष्यात येतो आणि तुमच्या आयुष्याला तो क्षण कलाटणी देऊ शकतो. मग आयुष्यात ठरलेल्या वाट्याने जायचं की वेगळं जायचं हे तुम्ही त्या क्षणी ठरवायचं असतं आणि तो क्षण पुरतं सगळं ठरवून टाकतो. नाहीतर मग कारण खूप देऊ शकतात की मला हे करायचं होतं रे, हे करायला आवडलं असतं, बट डूड मी ते केलं, मी ते करून दाखवलं, हे सांगण्यात मजा आहे नाही का.
असंच आयुष्यभराचं समाधान आज पौर्णिमा देवी आणि त्यांच्या संपूर्ण हरगिला आर्मीने आपल्या भोवती एक गोळा केलेला आहे. त्यांच्या कार्यस्वरूप त्यांना 2017 मध्ये नारी शक्ती पुरस्कार हा सर्वोच्च महिलांच्या योगदानासंदर्भातला सर्वोच्च पुरस्कार दिला गेला. आणि आता 2025 मध्ये टाइम मॅगझिनने या वर्षीच्या 13 प्रभावशाली महिला, जगभरातील महिलांचा एक समूह आहे, त्यांना प्रसिद्धी दिलेली आहे. त्या 13 महिलांमध्ये एक नाव हे आपल्या पौर्णिमा देवींचं आहे. मंडळी, इतकं मोठं कार्य करायचं, समाज मनामध्ये असलेली समजूत खोडून काढायची आणि त्यानंतर अपशकुनी असलेल्या पक्षाला अगदी गोदभराईसारख्या सणामध्ये समाविष्ट करून घ्यायचं, इतकं मोठं कार्य पौर्णिमा देवींनी केलंय. आणि कुठेतरी त्यांची पिल्लं, त्यांची स्वतःची मुलं आणि करकोच्यांची पिल्लं ह्यांच्यामधला समान धागा त्या मातेला त्या क्षणी जाणवला. त्या क्षणी आपली असलेली लहान पोरांची भावना त्यांनी करकोच्यांच्या पोरांशी जोडली आणि म्हणूनच त्यातून त्यांनी हरगिला आर्मीसारखा इतिहास घडवला. मंडळी, आमच्या सम अर्थ चॅनलचे विविध व्हिडिओ जर आपल्याला बघायचे असतील तर आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि हो, आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला जरूर फॉलो करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.